हे बा महाबिनियम तासाची बैल नंबर 1 असावा, पाच शेवटिलेली असावा, आऊत माऱ्यात असावा, येठण बी नंबर 1 असावा, इळफर उभाट्या पाळे हाणा, उभा राहिलं की बैल बसायला, पास मुंडलेली आणि येठणाला गाठी, काय आऊत हाणावं तसं, पण धगत राहतं. कमी किराणा असल्यावर जिला भजे चांगले करता येतात का तिला सुगरण म्हणता येते. हा चांगलं वाजलं दादा तुम्ही, छान. विठाला विठाला एका बाईला भाऊ न्यायला आला. भाऊ भाऊ कळतून माहित तुम्हाला, एव्हा माहेरातलं नाव काढलं या पवित्र देशातल्या स्त्रीचं अंतकरण भरून येते. माहेरातलं फार आवडते, माहेर खूप आवडते. तुम्हाला एक सांगू का टाकळीकर, एव्हा पोरगी बंगल्यात राहत असेल सोन्याच्या आणि भाऊ झोपड्यात राहत असेल तरी पण ती त्याला भाऊच म्हणती. भारताची संस्कृती, तिला दिवाळीला जावंच वाटते. दीपवाळीच्या सणा लेकी आसावली आवड आहे. या देशातल्या स्त्रीकडे ते मर्म टाकलंय, तिला माहेर आवडतंय. माझ्या लहानपणी एक कविता होती, मला चांगलं काव्य आवडतं बरं, चांगलं गाणं पण आवडतंय मला. करती कथा गाती, सकाळच्या काल्याच्या कीर्तनात सांगितले, म्हणजे चांगल्या गाण्याला सुद्धा किंमत असते. हो, काही कायच्या भजनाला पण किंमत नाही. इतके काही कायचे नालायक भजन. एका गावाला गेलो, म्हणले फलाण्या भजन करायला आल्या, तुम्ही ऐकता का? म्हणलं मग जेवण राहिलं, जेवता जेवता ऐकतो. आणि लगेच त्यांचं भजन सुरू झालं. पार्वती पार्वती महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. मग तो तोंडातून दुधन पोळीच बाहेर आली. अरे म्हणलं तुकाराम महाराजाची चुलती आली, चला तिच्या पाया पडायला जाऊ द्या. असं भजन असते का? तिथं मातीत जाईल पण तुम्ही ऐकणारे पण मातीत जाताल. काल्याचं कीर्तन चालू रे आसाराम, तू आताच का नव्हता काय माहित त्या दिवशी. भगवान गोपीच्या घरी गेले बरं का, आणि काय त्या गोपीच्या घरून परत आले बरं का. यशोदेने विचारलं, कृष्णा तू का परत आला रे? आई मी गोपीच्या घरी गेलो पण गोपी घरीच नव्हती. लगेच एक जणानं प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. अरे मी म्हणलं तो फोन लावून जायचं, फोन नव्हता तुझ्या गवळणीला. नालाय का असले प्रमाण असतील का? फालतूपणाचं टोक येते. मात्र केलं नालायकानं काही काही भजनाचं संप्रदायाचं नाटक. अरे चल माझ्या गावाला जाऊ. येडी आहे का राधा तुझ्या गावाला यायला? तुझ्या गावात निघताना सकाळी सकाळी दोन्ही कुणं ढिगलं असतेत रस्त्यानं. हा धोतर वरी धरून चालावं लागते. इतकी येडी होती या गावात यायला सोंबळ्या. राधा रंगानं दिसते छान, तिच्या यनीला गोंडे दोन. राधेला गोंडे लावायची गरज आहे? राधेनं ज्या ठिकाणी शरीर समर्पित केलं त्या ठिकाणची माती पंढरपुरातला मालक गोपीचंद उटी तुळशीच्या माळा गंध म्हणून कपाळाला लावतो. तिला गोंडे लावायची काय गरज आहे? तुझ्या बायकोला किती गोंडे लावायचे तर लाव सोंबळ्या, राधेला लावायची गरज नाही. हो असलं काही बी ऐकून घेत जाऊ नका. समोर बसलेल्या मावल्यांना भजन जर करायचं असेल तर गाथ्यातले अभंग पाठ करा. हो शास्त्रातले पाठ करा, शास्त्र पुराण वेद गाथा त्याच्यातले अभंग पाठ करी जा. वेल वाया गेले ग बाय बाय तिकडेच घसरून मेले आता काही नका म्हण जाऊ. हो अंगाव मंदिर पडन एखादीशी असं काही म्हणताल. भजन ते मंगळवाणी, भजन ते मंगळवाणी, भजन ते मंगळवाणी, भजन ते भजन ते
हे महाराजांचं वाक्य आहे. नरका जाणे चुकेना म्हणणाऱ्याचं बी आणि त्याचं ऐकणाऱ्याचं बी. तुम्हाला एक सांगू का, चोरी करणाऱ्यापेक्षा चोराला घरात ठेवणारा अर्धा चोर असतो. दुसऱ्याचा नालायकपणा जे झाकतेत का ते अर्धे नालायक असते. हे बा चूक कधीच झाकली नाही पाहिजे. एका बाईनं मला दूध घ्यायला बोललं, मी घेत नाही दूध. त्या बाईला म्हणलं माय मी काय बोक्या नाही, मला नाही दूध जमत. नाही म्हणे महाराज तुम्हाला मै शपथ घ्यावत लागून. मी म्हणलं मरायची सप्त्यात. त्या दोघा तिघायला म्हणलं चला होत्या बाईच्या घरी, चुका झाकायच्या नाही. हो, हा संप्रदाय इतका गोड आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये नालायकांचे अपराध झाकायचे नाही. हो, त्या बाईने आम्हाला घरी बोललं, महाराज आलेत म्हणून दारात रांगोळ काढली आणि नेमकं त्या रांगोळीवर एका कुत्र्याने संडास केली. ती बाई शेजाऱ्याला भांडू लागली, हे सखूबाई तू या कुत्र्याने तर संडास केली. सखूबाई लय दाड होती, तिनं जित्ती सासू आडात ढकलली होती. तिला मोजी ती का आमची इथली सांगायला, इथली नाही. हो, ती म्हणली ह्या रांगोळीवर कुत्र हागले मान्य, पण मह्याच कुत्र्याने संडास केली त्याच्यावर नाव आहे का? काढ तू. गेली सखी तिकडे. आता हिने विचार केला मा महाराज आल्या म्हणते काय गदळबाई आहे. तिनं त्याच्यावर माती टाकली आणि लग्नातला 22,000चा गालीच्या मला बसायला बैठकीत टाकला. आता माती दिसल्यामुळं मी हे शेतकरी माणूस, मला काय वाटलं माती पायाला मस्त लागती म्हणून मी दोन्ही पाय त्याच्यावर दिले. पण मधी गेल्यावर जरा माती गार लागली. अरे म्हणलं जरा गार लागली मग कशाला पुसली. बाईनं जर मातीत घाण झाकली नसती तर मला घाण दिसली असती, मी लांबून गेलो असतो. घाण झाकल्यामुळं 22,000चा गालीच्या भरला. तेव्हा चुका झाकायच्या नाही. हो, एका बाईचं पोरग कीर्तनाला गेलो चांगला बूट घेऊन आलं. पोराची माय म्हणली, मग बापाला म्हणजे ऐका ना, होय होय पहा ना आपला बघा किती हुशार आहे, 1,500चा बूट आणला कीर्तनातून. कायच बघ्या हुशार आहे बाई, आता तुम्ही बाहेर जाताना हेच घालीचा. पहा ना 1,500चा बूट आहे. यावर्षी पावसानं सगळी पिकाची नासाडी झाली आणि 1,500चा बूट आणलाय. दुसऱ्या दिवशी कीर्तनाला गेल्या एका श्रीमंत बाईची चप्पल, बघा ना बाई बब्या कायच हुशार आहे, मला पण चप्पल आणली ती टाचाची. बब्या मोठं झाल्यावर ATMच फोल्ड. बब्याची माय, बब्याचा बाप आणि बब्या हरसुल्ला. हो, तिथल्याने विचारलं बाई तुमची काय इच्छा आहे? काय नाही म्हणले, मला एकदा बाळू महाराजाला फोन लावून द्या. जेलरनं फोन लावून द्याला. जेलर ओळखीचा होता माय. म्हणले बोला बाळू महाराजाला. मी म्हणलं काय बाई? काही नाही, बब्या मी बब्याचा बाप जेलात येतं. कायच बब्यानं केलं? म्हणलं बब्यानं ट्रॅक्टरचं मुंडकं तुझ्या अंगावर घालायला पाहिजे होतं. तो हा बुटाडा आणले तर हा तुला बरं वाटलं. या चुका झाकल्या की असं घराने येत असते. चुका झाकायच्या नाही, परमार्थात चुका झाकायच्याच नाही. हो, चुकीचा परमार्थ करणारी माणसं कधीच आणायची नाही. अख्ख्या गावाला पाप फेडावं लागते त्याचं, अख्ख्या गावाला. हो, योग असा आला, पोरीला न्यायला भाऊ आला, हेच चाललं होतं. आता एवढाच पुरावा, माफ करा, मग बी दुखतन बरं आहे का नाही? तुम्ही माणसं येत मी हाल्या गेल्या थोडाची, मह दुखतन आहे का नाही? गोड वाटायले. 12 वाजता सरपंच जमा करावून देवा बाळ्या फुकून. माणसं तिकीट खर्चून येते. हो, रोज इतकेच येत होतात का? नाही, आज जरा जास्त आलेत नाही का? आज काय जाताना पैसे गावसणार आहेत का? सराय आपलं गिऱ्हाईक आहे टाकळीकर. तुमच्यामुळं आम्हाला किंमत आहे. तुम्हाला एक सांगू का, ज्ञानोबराय कीर्तनातल्या श्रोत्यांना शंकर म्हणले आणि कीर्तनातल्या महिलांना पार्वती म्हणले. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती. सज्जनांनो, तुमच्यामुळं आम्हाला किंमत आहे. दुकानात 5 कोटीचा माल आहे पण गिऱ्हाईकच नाही. काय करता महाराज? अख्खे ग्रंथ पाठे पण कोणीच ऐकत नाही. म्हणलं सांग पप्याच माईला, तुमच्यामुळं आम्हाला किंमत आहे.
आहे. वक्ता हा श्रोत्यामुळं सोबत असतो बुवा, श्रोत्यामुळं. तुमच्यामुळं किंमत आहे. चला 10 मिनिटं पुढं. नंतर पुन्हा मालकाची पालखी, निवृत्तीबाबांची अख्खी ग्रामप्रदक्षिणा, गाव प्रदक्षिणा, रात्रभर जल्लोष. काय आनंद आहे. आम्हाला येताना रस्त्यानं पंढरपूर भेटल्यासारखं वाटलं. हो, त्या पालख्या बघितल्या असं वाटलं की भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू परमात्मा दुमदुमून गेलेत. काय ना मुलीला नेण्यासाठी भाऊ आला. दारात घोडे बांधले 2. आवाज दिला, ताई. त्या घरची बाई बाहेर आली. बाहेर काय झोपडे होते 2-3. ते का बंगला का काय, झोपड्यातून बाहेर. सकाळच्या सूर्याच्या प्रकाशाच्या 9-9:30 वाजता साजूकशा तेजस्वी प्रकाशात चेहरा बघितला ताई म्हणणाऱ्याचा. तो चेहरा होता सुनबाईच्या चेहऱ्यासारखा. आतमध्ये गेल्यानं आवाज दिला, राजाई जी, बाहेर ताई म्हणणारा मुलगा तुझ्यासारखा दिसतो, बघ बरं. झोपड्यातून बाहेर आल्या. पाहिल्याबरोबर आनंदाचे अश्रू उमळले. त्या बाई, माझा दादा आलाय, माझा पाहू आहे. अगं बाई, पाय धुवायला पाणी दिलं लोटकभर. गुमास्त्याचे पाय धल पाणी, भावाला पाय धल पाणी. बसले. बहिणीच्या सासूचं दर्शन घेतलं. बहीण वयानं मोठी होती, तिचं दर्शन घेतलं. दारात तुळशी वृंदावन, भगवान शिवशंकराची साळुंका, दर्शन घेतलं. ताईने विचारलं, दादा कशाला आलास? काही नाही, तुला दिवाळीला नेण्याकरता आलो. बर. मामांजींना विचारावं लागेल, म्हणजे सासऱ्याला. ही संस्कृतीवर कापली, ही संस्कृती. सासऱ्याचा सल्ला घेतल्याशिवाय सून माहेराला जातच नव्हती. आता सुनाचा सल्ला घेतल्याशिवाय सासऱ्याला चहाच नाही. हो, इतक्या काय काय सुना भारी. बाप रे, लय भारी सुना. या पवित्र देशात 6 सुना अशा जन्माला आल्या, सासऱ्याच्या डोळ्यात आलेलं पाणी त्या पुशीत होत्या, त्या पुशीत होत्या. त्याच्यापैकी 6 पैकी भागीरथी नावाची सून, मानकोजी बोधले यांची सून भागीरथी नावाची, हिनं सासऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. 5 पुन्हा घरी गेल्यावर पहा, दुसऱ्या कीर्तनात सांगन, सगळ्या गोळ्या एकखट्या घेतलं की रिॲक्शन येत असते. म्हणून एक एक घेतली पाहिजे. सासू सासऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसायच्या 6 सुना जन्माला आल्या महाराष्ट्रात. सासऱ्याला रडिणाऱ्या आणि सासूला रडिणाऱ्या कुंटालानं पाहिल्या, कुंटालानं टनानं पाहिल्या. हो, आत्याबाई मामांजीला निरोप पाठवायचा. आले. बिदरच्या बादशाचं भांडार सांभाळीत होते, मंगळवेढ्याचं. राजाईचे सासरे दामू शेट्टी. आगी लागोत आहे असो का, शेवटचा पुरावा. दामू शेट्टी आले, रामराम केला. आलात होय. बहिणीच्या सासऱ्याला साष्टांग दंडवत. दिवाळीला न्यायला आलात ताईला, 10 दिवसाकरता घेऊन जा. काय आनंद त्या भावाला. ताई आपल्या इथे दिवाळीली आली. अख्खा दिवस गेला, अख्खा दिवस. अख्ख्या दिवसभरात पाण्याच्या शिवाय भावाला काहीच देऊ शकली नाही. कारण खालत नव्हतं घरात, काहीच नव्हतं घरात. घोडे 3 होते. मागच्या घोड्यावर एक गुमास्ता, पुढच्या घोड्यावर एक गुमास्ता, मधल्या घोड्यावर भाऊ. भावाच्या पाठीमागं बहीण बसली. बिदरला निघालं घोडं. मुक्काम दर मुक्काम करीत करीत निघाले. मुक्काम पडल्याच्या नंतर संध्याकाळची वेळ. सकाळी स्नान केलं पहाटेच वाहत्या पाण्याला, अंधारात. रस्त्यात कपडे बदलायचे ना, अंधारात स्नान केलं बाईनं. काय संस्कृती आहे देशाची. एका झाडाखाली बसले.
पुढे वडील सरदार होते बिदरच्या बादशाचे. रस्त्यात एक श्रीमंत व्यक्ती भेटला. कोण? बिदरच्या बादशाच्या सरदाराचा मुलगा आहे. पंचपक्वान्नाचं जेवण. काय कमी होती ती? जेवण झालं, दुपारची विश्रांती करण्यासाठी बसले. गाव जवळ आलतं बिदर. बहिणीनं भावाला जवळ बोलिलं आणि गुमस्त्याला जवळ बोलिलं. दोघा जणांना सांगितलं, बापू तुम्हाला मी काही म्हणत नाही, पण दादा मी तुला किती आवडते. भावान बहिणीला सांगितलं, ताई माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडतीस. दादा तुला आई बाबाची शपथ आहे. आई बाबानं घरी गेल्यावर जर विचारलं ताईच्या घरची परिस्थिती कशी आहे, तर तुला सांगू नकोस, तुला तुझ्या बहिणीची शपथ आहे. कोणाला म्हणायचं? भारताची स्त्री माहिती आहे, आपल्या घरचं मोठेपण जगभर सांगती आणि आपल्या घरची फजिती दाबून ठेवती. ही पवित्र स्त्री या देशाची आहे. इतकी पवित्र स्त्री या देशाची. आपलं भिकारपण चव्हाट्यावर मांडित नाही, आपलं दारिद्र्य लोकांच्या पुढे आपटीत नाही. ती या देशाची स्त्री आहे, या देशाची पवित्र स्त्री ती आहे. गेले घरी, वेगात सांगतो. गेल्याबरोबर बाप्पाच्या गळ्याला मिठी मारली, आईच्या गळ्याला मिठी मारली, आईबाबाचं दर्शन घेतलं. आईनं इतक्या कडकडाटून मिठी मारली, इतक्या कडकडाटून. गेल्या 2 वर्षाचं वात्सल्य तिचं उतू आलतं. ते वात्सल्य हृदयाला मिठी मारल्याबरोबर ते वात्सल्य तृप्त झालं. लेक लेक गळ्याला मिठी मारते, काय आनंद असतो. हो. मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो, मुलगी कोट्याधीश जरी असली तर भिकारी माहेर पण तिला आवडते. एक कविता सांगून सांगून राहिलो तुम्हाला. चांगली गाणी, चांगली कविता गोड असतात, चांगल्या कविता पण चांगल्या. बरं हल्ली काही कविता, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताचे, ह्या असल्या कविता. उत आला उत ह्या कविताचा. उत उत. मी ताक पितो, मी दूध पितो, मी वढ्यान फिरतो, तू रेल्वे खाली मरण. असल्या कविता असतात का कुठे? दादा मला एक वहिनी आण. मिशात नाही तुझ्या दादाला, कुठं वहिनी बोकांडीवर घेईन तू. मला वहिनी आण. आमचं पोरग शाळातून आलं, मला ही कविता कोण शिकली रे म्हणलं? बेसरामाच्या फोकान हाणायला पाहिजे. तुला ही कविता शिकित असते तोय. दादा मला एक वहिनी आण. काही काही कविता. अरे कापसाविन उले, अरे कापसाविन उले, त्याले बोंड म्हणू नये. हरिनामाविन बोले, त्याले तोंड म्हणू नये. हरिनामाविन बोले, त्याले तोंड म्हणू नये. काय गोड कविता आहे. दुधावर आली बुरी, तिले साय म्हणू नये. निजवी ते भूके पोटी, तिले माय म्हणू नये. तिले माय म्हणू नये. तिले माय म्हणू नये. काय कविता आहे. एक पोरगी परसात गवऱ्या लावू लागली. परसत म्हणतात ना, गवऱ्या लावतात त्याला. आता गवऱ्या लावायचा विषयच नाही. गाई हावली करून दिल्या 7 भाईला. मा घराच्या पुढं वाटान, वाट्याच्या पुढं शेळीचा खोटा. आणि गाई हावली करून दिल्या 7 भाईला. आणि कशाचं शेण थापता? हा, ज्याला 150 एकर जमीन ते थैली घेऊन आला उंदराव आणि दुधाची. महाराज दूध पिता का? म्हणलं तूच पिती रोगर. थैली घेऊन आला आणि महाराज दूध पिता का? शेण लावू लागली. शेण लावता लावता दादा वारं आलं. स्वामी वारं आलं, वारं. आणि वारं आल्याच्या नंतर ती पोरगी वाऱ्याला काय म्हणली? घाल वाऱ्या पिंगा, पिंगा माझ्या परसात र. ए घाल वाऱ्या पिंगा, पिंगा माझ्या परसात र. ए वाऱ्या माझ्या परसात पिंगा घाल. त्याच्या पुढचं सांगत नाही. आणि माझ्या माहेरात जाऊन सांग, माझ्या आई बाबाच्या कानात, सुखी आहे कोर तुझी, सांगे आईच्या कानात. माझ्या आईला सांग तुझी पोरगी खुशाले. इतकी श्रीमंत संस्कृती या देशाची आहे. इतकी श्रीमंत संस्कृती.
काय कविता होत्या त्या. बैलाची कविता माहिती तुम्हाला? हो, लय जण बैल म्हातारे झाल्यावर 70 बैल देऊन टाकतात. काही काही माणसं तर हंगामी बैल वापरीत. उन्हाळ्यात काम नसतं ना, एकूण टाकायची. तितक्या गड्याच्या पैशात पुन्हा बैल भेटते. काय बैलाची उपकारित आपल्यावर. कवी इनामदाराची एक कविता होती. बैल मेल्यावर काय म्हणतो त्याच्या अगोदर, तुझ्या शेतात राबून माझी सरली हायात, नको मोकलूस आता मला उतार वयात, मला उतार वयात. हे हातपाय थकले रे शेतकरी राजा, आता मला नाही नांगर ओढत. 4 पाऊल मला नांगर ओढत नाही, आता मला नकोच मोकलू. काय म्हणतो बैल, मेल्यावरी मला एकदा तुझ्या दारात रुजू दे, माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. बैल म्हणतो, शेतकरी राजा मी मेल्यावर माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. कवी इनामदारांची कविता आहे, मला लक्षात येणं बरोबर. आता काय कविता वाचा, कधी वाचा. अशा चांगल्या कविता वाची का? काही कविता. अरे ती रस्त्याने चालली, अरे ती रस्त्याने चालली, 10 दिशांनो फुले टाका. तुम्ही तयार नसाल तर माझ्या हृदयाचा गालीचा टाका. आणि हो सकाळी पाणी नेत नाही, कळालं ना? आणि त्याची कविता तुम्ही म्हणायची. किती नालायकपणा आहे. काय गोड कविता, काय कवी काव्य. हो, तमाशातले गाणे गोड होते महाराज माझ्या लहानपणी. मी काय तमाशा पाहिला नाही. मधुर मिलन आज लाभला, मधुर मिलन आज लाभला, सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. चांगले गाणे, चांगल्या कविता आणि चांगली अभंग पाठ करा. पाळणे पण शास्त्रातले पाठ करा. वल्लिया नाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिला पती, जुबाळा जुरे जू, जिवंत केले उर्मिला पती, जुबाळा जुरे जू. किती पाळणा गोडे. भगवान शिवशंकर द्वादशीच्या दिवशी गोकुळात गेले. ए योगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे कुलभूषणा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे योगी आला से विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. असे पाळणे म्हणायचे ना. ते पंढरपुरात एक पेटीवालं पाळणे ऐकित. ए पहिल्या दिवशी जन्मलो बाळ, 3ऱ्या दिवशी खातय रताळ, आणि 4थ्या दिवशी फेकला गुलाल, जुबाळा जुरे. तुम्हाला बी गुदगुल्या झाल्या महाराज वाजिताना नाही का? काय असलं काव्य पाठ करता तुम्ही, दुःख वाटतो. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. हा, आपल्या हा संप्रदाय मुनिप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय ऋषीप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय निवृत्ती बाबा सारख्या योग्यांचा संप्रदाय. यांनी जे सांगितलं ते करायचं. यांनी ज्याला मानलं आपण त्याला मानायचं. तुम्ही कोणालाही नालायकाला डोक्यावर घेऊन फिरायचं नाही. वाघिणीचं दूध पिणाऱ्यानं शेपुडीचं दूध कानात टाकायचंच नाही. काऊन टाकलं म्हणले, ऊन लागलं, बोकड्याच घालू त्या कानात या कानात. वाघिणीचं दूध पिणाऱ्याला कुठे ऊन लागत असतं का? मूर्खपणाचं टोकेन ते. इतकी मोठी माणसं आहोत आपण, फार मोठी माणसं होत राजू. काही भाकड करायचं काम नाही आपलं. गेले घरी, काय आनंद त्या आईला. तळील्यावरील्या एकची पक्वानी, काय श्रीमंत सरदार. संध्याकाळी राजहंसाच्या पंखाची गादी. किती वाजली रे आसरुबा? अरे बापरे, 10 बजते. हे माणसं
सांगत नाहीत आपल्याला आवर म्हणून. हो, हे आपल्याला आवरायच्या मागे येतं. एवढा पुरावा पूर्ण करू आपण. राजहंसाच्या पंखाची गादी होती, त्याला सोन्याची तपकडी, आणि त्या पलंगाला जे पाय होते का ते हत्तीच्या दाताचे होते, हस्तिदंताचे पाय. आपल्याला परमिशन नाही बरं. हत्तीच्या दाताचे पायाचा पलंग जर घरात गवसला तर सगळ्याला खडी फोडावं लागेल आरसूला. हो, आपल्यात ताकद नाही, नाही तर ती मग शासनाच्या खजिनखान्यातून विकत घ्यावं लागते. तसं धकते. नाही तर कुठं हत्ती मारला कहा मारला, हे आगाऊच काम आहे ना. शासनाचं काम म्हणजे आग्या मोहळाच्या माश्या. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देते, आणि मधात महाराज भेटला की त्याला डसत. असं काम असतं शासनाचं. हो, आपण ते आगावपणा कशाला घ्यायचं आगाव. ज्या महाराजाला झुरळ मारता येत नाही त्याला वाघाचं कातड बसायला, तो वाघ कुठं मारला? अरे कोणी मारला? मला गवसलं, मी बसायला घेतलं, तू मला कशाला? चोराला सोडून दिलं, संन्याशालाच हातकडे अडकवायच्या. असं काम असतं ना कधी कधी. आहे कधी कधी आपल्या शासनाचे कायदे गोड येतं. हो, गोड आहेत, गोड आहेत, गोड आहे. वाघिणीचं दूध तुम्ही का पिलं का? नाही, नाही पिलं नाही का? आणि वाघिणीला राहिला काय? अभय अरण्य. कोणतं अरण्य? अभय. भय नाही त्या अरण्याला काय म्हणायचं? अभय अरण्य. हां, चला, गाईचं दूध कोण्या जातीला पेल्या उलटत आहे? अशी एखादी जात आहे का भारतात? त्या जातीतल्या माणसानं गाईचं दूध पेल्या उलटत आहे? नाही. तिला कत्तल खाना आहे का नाही? कत्तल म्हणजे न्याय किती गोड आहे बघा ना आपल्या शासनाचा. किती गोड न्याय, किती. वाघाला अभय अरण्य. वाघ जर कीर्तनात आल्यावर किती बाळ्यापाशी बसताना हातवरी करा बरं. हा, सगळ्याच्या पॅन्टी पिवळ्या होत्या ना. जमाना का? आहे कधी कधी असते. चला, ते वंदे मानायचं असते. राजा बोलेन दल आले, विरोधात जायचं नाही न्याय व्यवस्थेच्या. चला, काय असेल ते. राजहंसाच्या पंखाची गादी, पाण्याचा पेला भरून ठेवला, फुलपात्र झाकून. रात्री 1 वाजता पोरगी उठली, भिंतीला टेकन देऊन डोळे लावले, तशीच भीत खाली जमिनीवर झोपली. रात्री 1 वाजता आई उठली, पोरगी गादीच्या खाली. बघता बघता 2-4 दिवस निघून गेले. एके दिवशी वडील जवळ बसले. मधला विषय सोडून द्या, वेगात बोलतो. दार लावलं आणि मुलीला विचारलं, ताई तुला पलंगावर झोप का येत नाही? ने दादा मला कळतच नाही, झोपीत मी आरबळते आणि खाली कवाशी येऊन बसते आणि खाली कवा झोप लागते मला कळतच नाही. खरं बोलत होती का? नाही, खोटं बोलला. वडिलाच्या लक्षात आलं. मुलाला जवळ बोललं, हे बाळा इकडे रे. काय बाबा? आपल्या ताईच्या घरचा वाडा किती मोठा आहे, किती खणाची जोडणी आहे, किती मजली माडी आहे. ते म्हणलं, बाबा मला राजानं बोलिले, मी आत्ता जाऊन येतो. राजानं बोललेच नव्हतं. त्याला माहिती आहे खरं बोललं की बहीण मेल्याचं पाप लागते. बहिणीनं काय सांगितलं होतं? तुला मेलेली ऐकशील, तू जर वडिलाला काही सांगशील तर. निघून गेला. राहिले कोण? 2 गुमास्ते. ते बिचारी भाकरीचे कानकोंडे होते. आतमध्ये बोलिलं, दार लावलं, सांगा तुम्हाला मी किती आवडतो. म्हणले, देवा इतका. मग मी तुमच्यावर लेकरा इतकं प्रेम करतो, तुम्हाला माझी शपथ आहे. आमच्या जावायची परिस्थिती कशी आहे? ते म्हणले, आमच्या तोंडातून ऐकूत नका, आम्हाला पाण्याशिवाय काहीच नाही भेटलं. चला म्हणले, वा बाहेर. इतकंच पाहायचं होतं फक्त. दार लावलं आणि पोरील जवळ घेतलं. बाप होता तो, बाप. हे बा, मायबापाचं लेकरावर किती प्रेम होतंय असते, त्याला मायबापालाच कळत असते. हृदयाशी धरली पोरगी, पाठ थापटिलीन सांगितलं, राजाई तुमचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरता मुसलमानाचा सरदार झालो. पुरी इमानदारीनं काम केलं आणि इमानदारीनं केलेल्या कामाची पोच पावती. 5.25 क्विंटल सोन्याचा पलंग बिदरच्या बादशाहाने मुसलमानानं राजाईच्या वडिलाला सप्रेम भेट द्याला. सप्रेम भेट द्याला. इतके इमानदारीनं काम करीत होती माणसं. हो, माणसाच्या नीतिमत्ता चांगल्या होत्या राजांच्या काळात. अरे काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन. अरे काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून.
अरे तिला पाहुनी आज आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अमावस्याच्या रात्री जिचा प्रकाश पडतो त्या मुसलमानाच्या पोरीला आई म्हणाला राजा. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. कवी भंगांची कविता. अरे ताई, मी निष्ठेनं कामगिरी बजावली, याची पोच पावती मला 5.6 क्विंटल सोन्याचा पलंग दिलाय. ताई, गेली 2.5 वर्ष झालं या पलंगाला पाय लावला नाही. कशा करता मला माहिती आहे, माझी तू पोरगी आहेस ग. या पलंगावर माझ्या मुलीने आराम करावा याच्याकरता जशाला तसा बांधून ठेवता. तू काल आलीस दिपवाळीला म्हणून या महालात टाकलाय. जाताना हा पलंग मी तुला बांधून देणार आहे. या पलंगावर का झोपत नाहीस याचं मला कारण सांग. तिनं बापाचे डोळे पुसले आणि सांगितलं, बाबा, दादानं जरी नाही सांगितलं तर गुमास्त्यानं सांगितलं, फक्त पाणीच प्यायला भेटलं. बाबा, खरं सांगू, माझ्या घरी पोटभर खाला भाकरी नाहीत. आम्ही दर 3 दिवसाला पोटभर जेवत होतो. दर 2 दिवस अर्ध्या पोटानं राहतो आणि 3ऱ्या दिवशी पोटभर कण्या पेत होत. खात नव्हतो. खातेत कण्या कोणत्या घट्ट, त्या पातळ होत्या म्हणून आम्ही पेत होतो. इतकी परिस्थिती नाजूक आहे. बाबा, माझ्या मालकाने चुकलेली एक पोरगी घरी आणली. तिचं नाव जनाबाई. तिला आथरायला काही नव्हतं म्हणून माझी पांघरायची वाकळ तिला देऊन टाकली. बाबा, अर्धी वाकळ मी आथरते आणि अर्धी पांघरते. बाबा, कधी पाऊस जर आला ना, आमच्या घरात पाणी साचतंय. केळीवरी नारळी, घर चंद्रमोळी, घरात चांदण्याचा प्रकाश, घरात पाणी. आम्ही रात्र रात्र दगडावर बसून काढतो. बाप ऐकत असताना डोळे रडत नव्हते. अंतकरणाला पान लागले इतके वेदना होत होते. ताई, ही परिस्थिती, ताई तुझी ही परिस्थिती. बाबा ऐका, मी याच्याही पलीकडची कठीण भिकार पण भोगायला तयार आहे, पण आम्हाला दुःखच वाटत नाही. का? त्या घरात 14 लोक देवाचं भजन करतात. 3 टाईम आमच्या झोपड्यात भजन होते. बाबा, हा 5.6 क्विंटल सोन्याचा पलंग आहे. हिरे माणिकाची कोंदण केलेला महाल आहे. पण गेल्या 6 दिवसात एकही दिवस टाळ वाजला नाही. म्हणून या सोन्याच्या पलंगाला आगी लागो तया सुखा. आग लागो ह्या पलंगाला. इथं आम्हाला भजन ऐकायला भेटत नाही. आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. मला वाटते तारखेच्या संदर्भात मनोज सावकार नायगावचे बोलत होते. पुन्हा कोणीतरी इथून, पुन्हा हो इथूनही कोणीतरी बोलत होते. मगाशी त्या भुजंग सरांनी सुद्धा फोन केला. ते गजानन भैया मुन्ना आहेत, त्यांच्याकडं आम्हाला निवासाची व्यवस्था केली 2-2.5 तासाची. छान, त्यांच्या घरची माणसं चांगलेत. लेकरासारखा आदर केला. त्या घराण्याला धन्यवाद. तुमच्या गावातली माणसं सात्विक, सदाचारी. एका महान योगी राजाच्या पदस्पर्शाने, निवृत्तीनाथ स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं तुमचं गुंटूर नावाचं गाव एवढा मोठा वैभवशाली परमार्थ, इंद्राच्या वैभवाला लाजविल इतकं सुंदरसं वैभव. फार सुंदरसं मंदिर आहे. मारुतीरायाच्या मंदिराची नुकतीच फरची पण चालू आहे. मी येताना बघितलं, तिथं फार सुंदरसं काम. तुम्हा गावकऱ्यांना द्यावे तितके धन्यवाद. गावात सगळ्या आडनावाच्या माणसांना धन्यवाद देतो. आमचे मृदंगाचार्य महाराज, काय नाव तुमचं महाराज? अविनाश महाराज. छान छान. फक्त तुम्हाला आवाज नव्हता, आता धकून घ्यायचा असते, चलत राहत असते. जे टाकळीकर महाराज असतील, त्यांच्या बाजूचे महाराज असतील, ते संघचा आसाराम आहे, त्याचं नाहीच तू ते संचाल काय नाही ताण घ्यायचा. ते बाजूचे असतील, तुम्ही महाराज इने करी दोन्ही, काळी पॅन्ट इने करी दादाला, असं त्याचा. काळ्या पॅन्टीवर का होत नाही, इना घेतला तुम्हाला प्रणाम घ्यायचा, पण याच्यानंतर पांढरी पॅन्ट शिवा. अहो बायका,
मुकाट्या कापू शिकून बापाचं नाव करून दागिने करून यायला आता रांगत गेली न सांगत आली. हो, आमच्या पोराईची माय दिवाळीला गेली न 1,500ची साडी नेसून आली. माया पुढून गेली, पण मी नाही म्हणलं केवढ्याची, मी रकिलेन. या जगात जर्मनी, भारतात परभणीत गिरगाव चरबटेन तिथलं मी भूते. मी नाही म्हणलं केवढ्याची. तीन दुसऱ्या दिवशी बी नेसली ते तरी मी नाही म्हणलं मी केवढ्याची. तिसऱ्या दिवशी नेसली तरी विचारलं नाही केवढ्याची. बायकायला कसं असतं माहिती आहे का, बायकाला एक असं मेमरी कार्ड दिले आपल्या भारतातल्या, दुसरं चांगलं म्हणलं की त्याला बरं वाटतं. हो, नवऱ्याने एका बाईला 20,000ची साडी आणली आणि त्यानं नेसली, शेजारीन म्हणली माय कसं सतरंजीवानी सुते. वरखंडलं तिचं तोंड मांजराने. काय 20,000 दिले आणि सतरंजीवानी सुत आणलं. त्यानं पुन्हा 5,000 टाकले आणि 25,000ची साडी आणली. शेजारणीला दाखिली, म्हणली काय याच्या बुट्या कशा गोचडावानीच आता. तिचं पुन्हा थुत्तर वरबाडलं. म्हणली काय साडी आणली. त्यानं पुन्हा 5,000 टाकले आणि 30,000ची साडी आणली. आता कस्तुरीबाईनं पाहिली आणि कस्तुरीचं एक गुलूब शाट झालेलं आणि एकाच गुलपान म्हणली माय काय कलर बाजावाल्यावानी छे का. कशा असं त्यात बघा ना. म्हणजे नवऱ्यानं 30,000ची आणली, त्याचं मोठे पण नाही, गुलप शाट झाली ना तिने सांगायचं खराब, असं खराब मानित असते तो. हो, आमच्या घरच्याला आनंद होत नाही मी केवढ्याची म्हणलंच नाही. एका दिवशी असं तेरवीच्या कीर्तनाला गेलो, घरी जेवायला गेलो. म्हणलं मला जेवायचं या धोळा का, आणि म्हणलं मग कवा खात असते. मग ते वाढ मला जेवायला काय नाही, पोळ्या सकाळच्या वाढ्या, गॅस पेटीलाच नाही, लगेच भाजी केली. हरभऱ्याची भाजी चुरगाळली, त्याच्यावर भुरकीन जरसं तेल टाकलं. म्हणलं मी का संक्रीत गाय आहे का रे. नाही इतका नाही इचकाल्याला बाजार मग, फक्त तुमचं सांगायला ध्यानात ठेवा. हिशोबात माझं आमच्यावर घेतलं की तुम्हाला मस्त आनंद वाटतो. उकळाच येतो बघेन. साडीची घडी अशी कोपऱ्यात होती. म्हणलं काय साडी खाशी ग. माझ्या भावानं घेतली. म्हणलं 1,500ची. बाई तुम्हाला कसं काय माहिती आहे. आणि म्हणलं मी का सनेशी आहे काय, मला साडीचा भाव कसा कळत नाही. 1 रुपया पण कमी नाही. 1,500 म्हणजे 1,500च घेतली दुकानदारानं. म्हणजे इकडं भाऊ मी अशी पाहता असं केलं. म्हणलं 150 तुझ्या भावाचे त्याच्यात आणि 1350 आपलेच येतो. बाईन तुम्ही कहा दिले. आणि म्हणलं भागवताच्या डाळी इकलेले पैसे. पण आम्ही दोघंच होतो का, पुन्हा कोण नव्हतं. तेरी चूप आणि मेरी चूप. मला म्हणली तुम्हाला कसं कळालं. म्हणलं वास घेतला तेव्हा डाळीसारखा आलता. हो कशा असं त्यात बघा ना, लगेच कळत. इकून पैसे नेत्यानं माझ्या भावानं साडी घेतली. तो हा भाऊ ऊस तोडायला गेला, त्यालाच मिळ नाही, तुला का साडी घेईल. हो असा नाद असतो ना, लगेच कळत. असो मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मनोज सावकार बोलत होते, त्यांनाही धन्यवाद. लांब आहे त्यांचं गाव, त्यांना येता नाही आलं. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अर्धाकृती आहे तुमच्याकडे, फार छान. अधिष्ठान दैवत निवृत्तीनाथ स्वामी योगीराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. ग्रामदैवत मारुतीरायाच्या चरणी प्रणिपात. जेवढी काही मंदिरे आहेत या परिसरातला येती योगी जपी तपी संन्यासी अनुरागी सर्व